नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी म्हणून ठेवलंय. ज्ञानासारखी कोणतीही पवित्र गोष्ट या जगात दुसरी नाही असं त्यांनी सांगितलंय. खरंच प्रेक्षक हो, ज्ञानग्रहण, ज्ञानदान, ज्ञानाचं प्रसारण आणि ज्ञानाचं उपयोजन या चारही गोष्टी शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि या चारही भूमिका अत्यंत समर्थपणे कर्तृत्वानं सांभाळणाऱ्या आज एका शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रसारक, शिक्षण संशोधक, कुशल प्रशासक असणाऱ्या एका कर्तृत्ववान अशा आपल्या सखीची आपण ओळख करून घेणार आहोत. तिच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचं नाव आहे डॉक्टर सुनीता कराड. मॅडम या गेली 30 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये अविरतपणे कार्यरत आहेत. त्या सध्या MITच्या ADT अर्थात आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. आणि याशिवाय MITच्या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या त्या चॅन्सेलर म्हणून सुद्धा आहेत. अशा 2 वरिष्ठ पदांवर कार्यरत असताना मुळामध्ये शिक्षणाचा प्रसार होण्याची तळमळ ही इतकी आहे की केवळ शहरी विद्यार्थी नाहीत तर ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंतही शिक्षणाची गंगा कशी नेता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. ज्यांना या शिक्षणाचा खर्च परवडत नाहीये त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का हेही त्या बघत असतात. म्हणजे शिक्षण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रातली एक कर्तृत्ववान व्यक्ती आज आपल्याकडे आली आहे आपल्याशी खास गप्पा मारायला. मॅडम, आम्हाला खूप आनंद होतोय की तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात. या विषयाकडे वळतानाच पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुमचं लहानपण नेमकं कसं होतं किंवा तुमचे आई वडील, तुमचं शिक्षण याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगाल का? माझे वडील हे हैदराबादचा जो मुक्तीसंग्राम जो आहे तर ते सुरुवातीला हैदराबाद इथे शिक्षण घेत होते. त्याच्यानंतर ते 1959 साली लग्नानंतर औरंगाबाद या गावी आले. आम्ही म्हणजे जन्मतःच औरंगाबादमध्ये जन्मलो आणि तिथेच वाढलेलो आहोत. आमचं गाव जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये बागझरी नावाचं गाव आहे. माझे वडील हे महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशनमध्ये ऑफिसर म्हणून काम करत होते आणि ते लातूर डिव्हिजनचे इन्चार्ज म्हणून रिटायर्ड झाले. त्यांच्याकडे बऱ्याच कंपन्यांची जे काही कर्ज देणं, वसुली करणं आणि त्याच्यासाठीचे लागणारे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं असं त्यांचं काम होतं. मी माझे काही कझिन ब्रदर्स आणि ते डॉक्टर होते. माझी मोठी बहीण ही डॉक्टर होती. आणि आमच्या फॅमिलीमध्ये सगळेच माझ्या चुलत बहीण वगैरे पण सगळेच वेल क्वालिफाईड आहेत. आणि मी त्यांच्या मागोमागच या क्षेत्रामध्ये म्हणजे काम करते आहे. वा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं आपल्याकडे म्हटलं जातं. तुम्हाला एक सुंदर आणि शिक्षणाचा एक उत्तम वारसा घरातनं मिळाला, माहेरी मिळाला असं म्हणायला हरकत नाही. पण मला सांगा मॅडम की आपण पुढे जाऊन नेमकं काय करायचं अशी स्वप्न आपण लहानपणी बघत असतो की मला पुढे हे व्हायचंय, मला पुढे ते व्हायचंय. अशा काय डोक्यामध्ये ध्येय ठेवलं होतं किंवा मला या क्षेत्रात जायचं आहे, शिक्षण क्षेत्रात काही कामगिरी करायची असं वाटलं होतं का त्यावेळेला? नाही, त्यावेळेला 12वीला मला दोन्ही माझे बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे दोन्ही ग्रुप होते आणि मला दोन्हीमध्ये सेम मार्क पडले. आणि मला माझी मोठी बहीण ही डॉक्टर होती त्यामुळे मला डॉक्टर व्हायचं होतं. पण
मला म्हणजे माझं मेडिकल MBBSचं जे काय आहे ते 1 ते 2 मार्कांनी मी मिस केलं त्या काळी. आणि मला डेंटलला ॲडमिशन मिळाली होती. पण मग 10वीच्या पुस्तकामध्ये आमच्यात एक नवीन पुस्तकाची रिव्हिजन आली होती. आम्हाला जे इंग्लिशचं जे टॉपिक्स आहेत ते नव्याने इंट्रोड्यूस केले होते आणि त्याच्यामध्ये संगणकाचा हे होता आणि तो विषय आला होता. आणि संगणक म्हणजे काय हा शब्दच आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा ऐकला. आणि त्यावेळेला साधारणतः 1985ची गोष्ट असेल ही. तर त्यावेळेला आम्हाला म्हणजे पहिल्यांदा आम्ही त्या दृष्टीने म्हणजे संगणक, त्याच्यामध्ये संगणकाद्वारे काय काय करता येतं हे वाचलं होतं आणि ते मला आवडलं होतं असं म्हणता येईल. आणि नंतर मग मला जेव्हा कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळते तेव्हा मग मी डेंटल ही शाखा सोडून मी इकडे कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगकडे माझा कल दाखवला. आणि संगणक हा जो त्यावेळेला नवीन इंट्रोड्यूस झालेला विषय होता त्यामुळे कदाचित तुमच्या या सगळ्या करिअरला एक वेगळं वळण लागलं असं म्हणायला हरकत नाही. तर असं काही टप्पा आला होता का त्या वळणावर की त्यामुळे हा निर्णय घ्यावासा वाटला? माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही बऱ्यापैकी इंजिनियर व्हायचं असं त्यांचं होतं. MBBSचं शिक्षण हे खूप लेंदी होतं असं त्यांचं म्हणणं होतं. मला जरी मेडिकल आवडत असलं तरी पण मला हे संगणकशास्त्र मिळाल्यामुळे मी काय केलं की त्या निर्णयाला धरून राहिले आणि मग मी माझं तिकडे जास्त कल दाखवला संगणकामध्ये. आमची ही बॅच जी आहे ते 1992 सालच्या माझं पासआउट आहे आणि त्यावेळेला संगणक ही शाखा पूर्ण अख्ख्या म्हणजे भारत देशामध्ये 3 ते 4 ठिकाणीच इंट्रोड्यूस झालेली होती. आणि त्यामध्ये आपल्या औरंगाबाद गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा पहिला नंबर होता. आणि त्यामध्ये पुण्यामध्ये सुद्धा याच्यानंतर थोडीशी सुरुवात झाली. मी 2ऱ्या ते 3ऱ्या बॅचची आहे. काही जागा ह्या पुणे बाकीच्या स्टेट्समध्ये जिथे ही शाखा सुरू झालेली नाही त्यांच्यासाठी ठेवलेल्या असायच्या आणि त्या शाखांमधनं तिथल्या विद्यार्थ्यांना त्यावेळेला प्रवेश मिळायचा असा तो काळ होता. पहिल्या काही बॅचेसमधले तुम्ही विद्यार्थी आहात ज्यांनी कॉम्प्युटर, संगणक हा विषय विशेष संशोधनाचा किंवा विशेष अभ्यासाचा विषय म्हणून त्या काळात निवडला होता आणि भारतामध्ये त्याची सुरुवात केली होती. आपण लग्नापूर्वीचं हे सगळं बोललो मॅडम. लग्नानंतरही तुम्ही ज्या घरामध्ये आलात ती सगळी फॅमिली किंवा ते सगळं कुटुंब हे सुद्धा शिक्षण क्षेत्रामधलंच प्रामुख्याने होतं. तेव्हा मग या क्षेत्रामध्ये आपण पुढे जावं असं आपण ठरवलं का? त्यावेळेला घरच्यांचा पाठिंबा कसा होता? म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी आम्ही वारकरी पंथाचेच आहोत. अरे वा. त्यामुळे वातावरण हे सारखंच आहे. आणि त्यावेळेला एक पद्धत होती की घरातला जो कोण एखादा व्यक्ती घराच्या बाहेर पडला आणि शहरामध्ये आला तर तो त्याच्या घरातल्या बाकीच्या लोकांना शहरामध्ये घेऊन यायचा. माझ्या वडिलांनी 1960 साली त्यांच्या बहिणी, स्वतःचा काय 200 किंवा 300 रुपयाचा पगार होता, त्यांना औरंगाबादमध्ये आणून शिकवलं, त्यांची लग्न केली. आणि त्याच वातावरणामध्ये सासरी मला बघायला मिळालं. त्याचा उच्चांक म्हणता येईल. तर माझे सासरे डॉक्टर विश्वनाथ कराड जी, तर त्यांनी 1900 MIT सुरू व्हायच्या अगोदर 1983च्या अगोदर घरामध्ये त्यांच्या 3ही भावांची मुलं अशी एकंदरीत 17 मुलं एका 2 BHKच्या फ्लॅटमध्ये घेऊन सगळ्यांना शिक्षण दिलं. आणि तो शिक्षण तज्ञपणा जो आहे तो तिथं होता. MIT हे नंतर, MITचं बीज जे आहे हे त्याच्यानंतर उगवलं आपोआप. म्हणजे या बीजाची जी काय रोपणी आहे ती त्यांनी अगोदर केली. शिक्षणाचा हा वसा आणि वारसा हा माहेरून आणि सासरकडून दोन्ही तुम्हाला मिळाल्याने मला असं वाटतं हे प्रचंड नैतिक पाठबळ आहे तुमच्या मागे असलेलं. मला तुमच्या शिक्षणाबद्दल थोडं आणखीन जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कॉम्प्युटर्समधलं BE केलं, त्याच्यानंतर ME केलं आणि पुढे तुम्ही PhD सुद्धा 2 वेळेला केलेलं आहे. 2दा तुमची PhD आहे. माझं एक अमरावतीचं माझं मी सबमिट नाही करू शकले, म्हणजे ऑन प्रोसेसिंगमध्ये आहे. पण म्हणजे मी मे बी आय विल डिसाईड इन फ्युचर. माझा तो जो होता तो आउटलायर डिटेक्शनवरतीचा थिसिस होता. आउटलायर डिटेक्शन म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएटिंग रेकॉर्ड्स, म्हणजे मल्टीडायमेन्शनल जे ॲरे असतात त्याच्यामध्ये जे मल्टीडायमेन्शनल ॲरेमध्ये तुम्हाला जे क्लस्टरिंग करायला लागतं की या प्रकारचा डेटा, या रिजनमधला डेटा किंवा
या विभागातला डेटा, याला क्लस्टरिंग आम्ही असं म्हणतो, आणि तो जो क्लस्टर केलेला डेटा जो असतो त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड्स, जे स्टँडर्ड रेकॉर्ड्सपेक्षा डेव्हिएटिंग रेकॉर्ड्स असतात, त्यांना आम्ही आउटलायर डिटेक्शन अल्गोरिथम मला लिहायचा होता. काही काळाने म्हणजे विद्यापीठाची सुरुवात झाली आणि माझी मुलं एकदमच छोटी होती, त्यामुळे मला खूप म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि सायमल्टेनियसली घरामध्ये भरपूर होतं, तर मी त्याचे माझं अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे. पण समहाऊ मी नंतर ते नाही करायचं असा निर्णय घेतला. मे बी इन फ्युचर आय विल डू समथिंग इंटरेस्टिंग इन दिस ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, AI, मशीन लर्निंग किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये. मी जसं विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्टर ICT म्हणून मी जॉईन झाले. मग डायरेक्टर ICT म्हणजे काय, किंवा त्याच्यापूर्वी मी कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये MITच्या प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. तर यानंतर मी एक मॅनेजमेंट स्कूल जे आहे त्याची स्थापना केली होती आणि ते बघतीय कॉलेज ऑफ मॅनेजमेंट जे आहे त्याच्यामध्ये बघत होते. याच्यामध्ये असं झालं की जेव्हा मॅनेजमेंटमध्ये आम्ही पहिल्यांदा असं सुरुवात केली 2005, 6, 7 की आमच्याकडे मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचा खूप सारा ओघ होता आणि मार्केटमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये बिझनेस स्कूल्स नव्हत्या, म्हणजे मॅनेजमेंटच्या शिक्षण संस्था नव्हत्या. मग विद्यार्थ्यांची नीड करण्यासाठी आम्ही हे काही ऑटोनॉमस प्रोग्राम, की जी रिटेल बूम होतं मध्यंतरीच्या काळामध्ये, सो रिटेल बिझनेस मॅनेजमेंट, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि त्या सेक्टरमध्ये लागणारी कुशल मनुष्यबळ कसं तयार करायचं या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. मग हे कुशल मनुष्यबळ तयार करताना जेव्हा आमचे ऑटोनॉमस प्रोग्राम्स असतात तेव्हा ह्या ऑटोनॉमस प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये सहजासहजी संधी मिळाव्यात, मग त्यासाठी लागणारं कुशल कौशल्य काय काय प्रकारचं लागतं आणि या ओघाने आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आणि अर्थातच मग तो टेक्निकल एज्युकेशन हा पार्ट, टेक्निकल नॉलेज हा पार्ट येतो आणि टेक्निकल नॉलेजमध्ये स्किल सेटसाठी लागणाऱ्या ज्या स्किल्स आहेत त्या आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न सुरुवातीला 2006 ते 2007च्या काळामध्ये सुरुवातीला करणारे आम्ही आहोत असं मी म्हणते. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी झाली की जेव्हा विद्यापीठाची सुरुवात झाली त्यावेळेला विद्यापीठाच्या सुरुवातीला आम्ही असं बघितलं की विद्यापीठामध्ये आता 1700 विद्यार्थी आहेत आणि आता आपण प्रायव्हेट विद्यापीठ झालोय म्हणजे आम्हाला पहिल्यांदा एक्झाम मॅनेजमेंट करायला लागेल. म्हणजे त्यांच्या एक्झामचं जे काय व्यवस्थापन करायचं असेल आणि ते मॅसिव्ह असेल. आणि प्रायव्हेट विद्यापीठ म्हटल्यानंतर आपल्यावरती जरी आमच्याकडे आम्ही पूर्वी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन चालवत असलो तरी त्या अनुभवाच्या जोरावरतीच आम्हाला विद्यापीठाची स्थापना करायला लागली. आणि विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये त्या ठिकाणी म्हणजे सुरुवातीचा काळ हा अत्यंत कठीण काळ असतो. त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्यामधलं कौशल्य हे दाखवायला लागतं. तिथे कुठेही चुका घडवून चालत नाही. आणि अशा दृष्टीने आम्ही एक्झाम मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आणि पूर्ण एक्झाम मॅनेजमेंट त्याच्यावरती आमची प्रोसेस चालते. पॅन्डेमिकच्या काळामध्ये मला सांगायला तुम्हाला आवडेल की पॅन्डेमिकच्या काळामध्ये आमची युनिव्हर्सिटी अशी होती की आमच्या युनिव्हर्सिटीला काहीही फरक पडला नाही. आम्ही 2 ते 4 दिवसामध्ये आमचे सगळे प्रोग्राम सगळ्या लोकांनी प्लॅटफॉर्मवरनं सगळ्यांना त्यांचे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवरती सगळे त्यांचे लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि बाकीच्या स्टडी नोट्स, प्रेझेंटेशन्स, MCQs, असाइनमेंट्स, त्याच्यानंतर रोल प्लेज, केस स्टडीज हे सगळं अपलोड केलं. आणि अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते अवेलेबल करून दिलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही असा निर्णय घेतला, त्याच वेळेला माझी मुलगी ही अमेरिकेमध्ये शिकत होती आणि तिच्याशी बोलण्याच्या योगामध्ये आलं की मुलांना लायब्ररी कशी मिळणार, मुलांना लायब्ररी कशी अवेलेबल होणार, हा एक मोठा प्रश्न त्यावेळेला आला होता. आणि मग त्यावेळेला तिने बोलल्यानंतर की सहजच डोक्यात क्लिक आलं की आपणच आपल्या सॉफ्टवेअरवरती आपली सगळी ई-बुक्स आपण करू शकतो. मग आमच्याकडे काही फास्ट स्कॅनर्स होती. त्या फास्ट स्कॅनर्समध्ये तुमचं पुस्तक हे 5 ते 10 मिनिटामध्ये सगळं अख्खे पुस्तकं स्कॅन होतात आणि ती आम्हाला अपलोड करता येतात. त्या टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर करून सगळी 70,000 ते 90,000 1 लाख पुस्तकं जवळजवळ आम्ही अपलोड केली. मुलांना त्यांचे लॉग इन ॲक्सेस दिले. त्यांच्या असाइनमेंट्स, बाकीच्या असाइनमेंट्स ह्या आम्ही प्लॅटफॉर्मवरनं घेतल्या. आणि
दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असू दे, एलिजिबिलिटी असू दे, HR चे अप्रायझल्स असू देत, HR चे फॉर्म असू देत, किंवा मग फायनान्स मॉड्यूल असू दे. तर फायनान्स मॉड्यूलला खूप सारा विरोध असतो लोकांचा की नाही, त्यांना त्यांच्या जे काही ट्रेंड्स आहेत आणि त्या ट्रेंड्समध्येच त्यांना काम करायचं असतं आणि त्याच्यामध्ये काम करणारे जो वर्ग असतो तो तुमचा क्लास 2 लेवलचे म्हणजे सिनियर क्लर्क किंवा तुमचे अकाउंट ऑफिसर लेवलची लोक असतात आणि त्या लोकांचा माइंडसेट हा तुम्हाला बदलावा लागतो. त्यांना त्याचा कसा फायदा होणार आहे हे वारंवार त्याच्याबरोबर त्यांच्या पेशन्स बरोबर आपल्याला आपला पेशन्स म्हणजे कसरतीवर लावून हे काम करायला लागतं. आणि यासारख्या काही योजना आम्ही पूर्ण केल्या. यामुळे मला एका विद्यापीठाने हे जे काही मी काम केलेलं आहे ते काम बघून मला एक ऑनररी डॉक्टरेट दिलेली आहे आणि ती डॉक्टरेट मी म्हणजे दॅट इज यू कॅन से द ऑनर द वर्क विच आय हॅव डन. प्रेक्षक हो, आपण मॅडमची माहिती घेणारच आहोत, त्यांच्याबरोबर गप्पा मारणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय, गप्पा मारतोय डॉक्टर सुनीता कराड मॅडम यांच्याशी. आता तुम्ही मेंटॉरिंग करता, मार्गदर्शन करता, जे या क्षेत्रामध्ये नव्याने येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही एक प्रेरणा स्रोत आहात. तर आता तुमच्या हाताखाली जे PhDचे विद्यार्थी कार्य करतायत किंवा अभ्यास करतायत त्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगा. माझ्याकडे एक विद्यार्थी आहे ज्याचं मला स्पेसिफिकली म्हणजे उल्लेख करावासा वाटेल. महेश दारे म्हणून जे आहेत आणि सगळेच विद्यार्थी माझे हे सिनियर लेवलचे, कॅप्टन लेवलचे, MD लेवलचे आणि CEO लेवलची लोक जी आहेत ती मॅनेजमेंटमधल्या डिपार्टमेंटमध्ये मी असल्यामुळे आणि इंजिनिअरिंगसारख्या डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे अशा प्रकारचे विद्यार्थी तिथे जास्त प्रमाणात आहेत की ज्यांनी आयुष्यभर खूप काम केलं आहे पण त्यांना त्यांच्या कामामध्ये जे काही त्यांना सुचलेलं आहे आणि त्या कामाला त्यांना जी काही पूर्णता द्यायची आहे अशी लोक आमच्याकडे जॉईन होतात. आपण ह्या गोष्टी नेहमीच बघतो, आम्ही अनुभवतो, कारण आम्ही IT क्षेत्रातल्या व्यक्ती आहोत. तर त्याच्यातला पण त्याचा रिपोर्ट हा विशेष उल्लेखनीय असा आहे की त्यांची जी ऑफिसेस आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड ऑफिसेस आहेत. 150 कंट्रीजमध्ये त्यांचे ऑफिसेस आहेत आणि दे आर युझिंग देअर ओन डिफरंट सेटअप्स. म्हणजे आता एखाद्या कंट्रीतल्या व्यक्तींनी जर त्यांचं स्क्रम्बलजेचं जे काय ऑफिस असेल ते त्यांचा काय सॉफ्टवेअरचा सेट वापरतात, त्यांचं क्लाउड कम्प्युटिंगची टेक्नॉलॉजी जी काय वापरलेली आहे ती वेगळी असू शकते. दुसऱ्या देशामध्ये इट इज नॉट नेसेसरी की तीच त्यांनी वापरलेली असेल. तर ह्या प्लॅटफॉर्मचा जो काय वापर करता आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कॉम्प्युटिंगच्या पॅरामीटर्सवरती काय इम्पॅक्ट होतो त्याचा ॲनालिसिस करणं ह्याच्यासाठीचा तो त्यांच्या ह्याच्यामध्ये करतात. आता हे ऑर्गनायझेशन जे आहे हे ऑइल आणि गॅसमधलं ऑर्गनायझेशन आहे आणि ऑइल आणि गॅसमधल्या या ऑर्गनायझेशन असल्यामुळे ह्याची ऑफिसेस ही ग्लोबल ऑफिसेस असून ही मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचं ॲनालिसिस करण्यासाठी त्याच्याकडे हा ऑलरेडी डेटा जनरेटेड त्याच्या सिस्टमवरती होतो. तो फक्त म्हणजे तुमच्या कुठल्याही सर्व्हरवरती हा डेटा जनरेट होतो. तोच डेटा वापरून तो ॲनालिसिसचा इम्पॅक्ट ते करतायत. हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. दुसरा जो काही विद्यार्थी होता, जसं की बाकीचे जे विद्यार्थी आहेत, काही HR आहे, HR हेड होती तर संचिता म्हणून ज्या आहेत त्या, तर त्यांनी काय केलं की त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा हा जो काही आहे तर ह्या प्रोजेक्टवरती त्यांनी HR मध्ये स्वतः HR मधल्या की त्यांचे जे कस्टमर सर्वेज आहेत की हे आपलं प्रत्येक स्पेसिफिक अप्लायन्सला कसा रिस्पॉन्स आहे मार्केटमध्ये आणि त्याच्यासाठी त्यांना काय बदल हवेत याच्यावरती त्यांचा ॲनालिसिसचा रिपोर्ट्स होता. तर ते त्यांनी तिथे हे केलेलं आहे. दुसरं म्हणजे बाकीचं जे काय आहे की काही MSMEचे वापरले. गंगाधर म्हणून एक विद्यार्थी होता, त्याने MSME स्मॉल स्केल आणि मिडियम स्केल इंडस्ट्रीमध्ये क्लाउड कम्प्युटिंगचा कसं म्हणजे वापर आहे आणि किती कमी प्रमाणात आहे आणि किती कमी प्रमाणात आहे आणि त्यांनी वापर केला तर त्याचा त्यांना कसा बेनिफिट होऊ शकतो MSMEला, या प्रकारचे ॲनालिटिकल रिपोर्ट्स केलेले आहेत. आणि काही अल्गोरिथम डेव्हलपमेंट सारखे रिपोर्ट्स आहेत.
तर याच्यामध्ये कसं आहे की HR, मार्केटिंग, फायनान्स आम्ही डे टू डे विद्यार्थ्यांशी बोलत असतो. त्यामुळे ह्या नवीन नवीन क्षेत्रामधल्या, कालच एका विद्यार्थ्याने एन्व्हायरमेंटमधली PhD होती, तर ती त्यांना देण्यात आली. तर शेलार म्हणून जो एक विद्यार्थी होता, तर त्या विद्यार्थ्याने आमच्याकडे आपल्या ज्या काय ह्या सगळ्या कॉर्पोरेशन्स आहेत तर त्यांच्या वेस्ट मॅनेजमेंटवरती याचं व्यवस्थापन कसं म्हणजे केलं जातं आणि या व्यवस्थापनामध्ये कसे लूपहोल्स आहेत याचा एक अनालिटिकल रिपोर्ट त्यांनी फार अत्यंत सुंदर रीतीने त्यांनी डेटा गोळा केला होता की अगदी अनुकूल आहे आणि त्याची गरज आहे. आणि PMC मध्ये ते स्वतः 25 ते 30 वर्ष काम करतायत आणि त्या अनुभवामध्येच त्यांना हा डेटा जनरेट होतो. आणि तो जो काही डेटा जनरेट झालेला आहे त्याच्यासाठी त्यांनी एक अनालिटिकल स्टडी आणि रिसर्चचं जे काही फ्रेमवर्क आहे ते फ्रेमवर्क त्यांनी तयार केलं. आणि ते फ्रेमवर्क म्हणजे पुढे भविष्यामध्ये त्याच्यावरती तुम्ही फेलोशिप करू शकता किंवा त्याचाच वापर करून आणखीन अशा प्रकारचे विषय आपण हँडल करू शकतो. आता जेव्हा आम्ही MIT ADT अर्थात आर्ट डिझायनिंग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी याचं नाव ऐकतो तेव्हा त्याच्या नावातच एक वेगळेपण जाणवतं. आर्ट आहे, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी ह्या सगळ्याच गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत. तेव्हा या संस्थेची स्थापना करताना तुमच्या मनामध्ये काय नेमकं ध्येय आणि उद्दिष्ट होतं? बेसिकली हा जो कॅम्पस आहे आमचा, तर तो कॅम्पस आपला राज कपूर जो सिने लिजेंडरी आर्टिस्ट होते ज्यांचं जगभरात नाव आहे त्यांची ही जागा होती. आणि 2001 साली आम्ही एका मरीन इंजिनिअरिंग कॉलेजच्या एक्सपान्शनसाठी जागा शोधत होतो. तेव्हा हा अत्यंत नावाजलेला कॅम्पस शिक्षण संकुलाला मिळाला. त्याच्या मागे आम्ही दुसरं काही बोलू शकत नाही. ही आमच्या वडिलोपार्जित लोकांची जे काही पुण्याई असेल त्याची कृपा आहे, त्याच्यामुळे तो आम्हाला मिळाला. आणि या कॅम्पसमध्ये म्हणजे बाबा सिनेमा क्षेत्राचं नाव होतं त्या कॅम्पसवर. बऱ्याचशा मूवीज ह्या शूट झालेल्या आहेत तिथे. आणि मग तिथे एकदम तुम्ही टेक्नॉलॉजी साठी आम्ही जागा शोधत होतो आणि ती मिळाली. म्हणजे तिथे खऱ्या अर्थाने आर्ट आणि टेक्नॉलॉजीचा संगम झाला. आणि मला तुम्हाला एक मुद्दाम अशी गोष्ट सांगावीशी वाटेल की तिथे आमचं जगातलं म्हणजे भारतातलं सगळ्यात चांगलं 2 नंबरचं जे NIDच्या नंतर म्हणजे गुजरातमधलं NID जे आहे अहमदाबादचं त्याच्यानंतरचं डिझाईन स्कूल आहे. आणि इथे म्हणजे काही गोष्टी कशा घडून येतात तर याच्याबद्दल मला असं बोलावंसं वाटतं याच्यामध्ये की आपण रघुनाथ माशेलकरजी जे आहेत 2017 साली जेव्हा आम्ही तिथे इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली तेव्हा सगळीकडे आजही जगभर STEM टेक्नॉलॉजीचा वापर होतो. म्हणजे सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट असा ह्या 4 गोष्टी तुम्हाला कुठल्याही ऑर्गनायझेशनला कुठल्याही संशोधनाच्या बेससाठी म्हणून लागतात. पण आमच्याकडे त्यांनी तिथे उद्देश केला, त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी ह्याचा उद्देश केला की आमच्याकडे STEAM आहे. वी आर द मोस्ट ॲडव्हान्स युनिव्हर्सिटी विच इज फॉलोईंग द STEAM टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये STEAM मध्ये त्यांनी हा आर्ट हा कोशंट ॲड केला. आणि हा आर्ट कोशंटमध्ये याचा उपयोग असा आहे की प्रॉडक्ट डिझाईन असू देत तुमचं, की आज आपण बघतायत सगळीकडे की जे काही रिव्होल्युशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन येत आहे IT सेक्टरमध्ये, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असू देत किंवा तुमचं आणखीन IT ट्रान्सफॉर्मेशन असू देत, तर याच्यामध्ये जे काय आहे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट किंवा ऑटोमोबाईल ट्रान्सफॉर्मेशन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट ऑटोमेशन ही रोबोटिक्स अँड ऑटोमेशन ही काळाची गरज आहे. आणि या काळाच्या गरजेला उल्लेखून जर तुम्हाला प्रॉडक्ट डेव्हलप करता आले पाहिजेत तर इथे जसं की फर्निचर डिझाईन आहे किंवा तुमचं फॅशन डिझाईन आहे तर तिथं आर्ट हा कोशंट लागतो. किंवा कार डिझाईन, आमच्याकडे इंडस्ट्रियल शेड डिझाईन एक स्पेशलायझेशन आहे. किंवा आणखीन तुम्ही त्याचा उल्लेख करू शकता युजर एक्सपिरियन्स डिझाईन किंवा ते तुमच्या जे काही स्क्रीन्स करतात तर इथे डिझाईन आर्ट हा उद्देश जो काय कोशंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आमच्याकडे ऑटोमोबाईल डिझायनिंगमध्ये आमच्याकडे स्पाशियल डिझाईन्स आणि स्पाशियल डिझाईन टेक्नॉलॉजी ही शिकवायला लागते विद्यार्थ्यांना. आणि विद्यार्थी खूप सुंदर रीतीने त्याचा अभ्यास करतात आणि तो अभ्यास करून
त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे मॉडेल डेव्हलप केलेत. काही अत्यंत महागड्या ज्या कार आहेत तर त्याच्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांचे केलेले डिझाईन सिलेक्ट झालेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे दॅट इज वी कॅन तुमच्यासाठी नक्कीच अभिमानाचं नक्कीच आहे. अभिमानाची गोष्ट आहे. आणि कसं म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि याच्याबरोबर आर्ट्स जर गेलं तर नक्कीच तुम्ही सर्वांगीण म्हणजे विकास होऊ सर्वांगीण शकतो. विकास होऊ शकतो. ह्युमन पीस, व्हॅल्यू आणि डेमोक्रेसी या हे जे काय आमचं ब्रीद वाक्य आहे त्याच्या जवळ आम्ही जायला जाऊ शकतो. खूपच त्याचं मदत होते. अगदी महत्त्वाचं आहे. हे तुम्ही जी उद्दिष्ट सांगितलीत, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, म्हणजे तुमच्याकडे जसं मरीन इंजिनिअरिंग आहे तसं तुमच्याकडे कार डिझायनिंग आहे, तसंच तुमच्याकडे वैदिक सायन्सेस पण आहेत. शांती, पीस हाही तुमचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. हे सगळं करताना तुमच्या मागे काय नेमकं आदर्श म्हणून तुम्ही कुणाकडे बघत होतात हेही मला जाणून घ्यायचं आहे. पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर सुनीता कराड मॅडमशी. आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की हे एवढं मोठं काम करत असताना, एवढ्या आघाड्यांवर लढत असताना, एक आपल्या मनामध्ये आपण लहानपणी किंवा आपण तरुण असताना एक आदर्श ठेवलेले असतात. काही लोकांना आपण गुरुस्थानी मानत असतो. तसं मला जाणून घ्यायला आवडेल की शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि इव्हन अगदी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही कुणाला आदर्श मानता वैयक्तिक पातळीवर? मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले की माझ्या दोन्ही माहेरी आणि सासरी वारकरी घराणं आहे आणि ती लेगसी होती. माझ्या वडिलांकडे 3 शिष्य गुरु होते. आपले रामकृष्ण मठाचे जे आहेत जयतीर्थाचार्य स्वामीजी, ते माझ्या वडिलांचे गुरु होते. आपले सोनईचे हरिहरानंदनाथ महाराज, ज्यांचे रेणुका मातेचं त्यांनी मंदिर आहे, तर ते त्यांचं इथे सोनई इथे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, ते आमचे गुरु होते. त्याच्यानंतर एक सातारकर म्हणून गुरुजी होते. सातारकर नाव आमच्या दोन्ही फॅमिलीमध्ये जातं. बाबा महाराज सातारकर हे माझे स्पिरिच्युअल गुरु, ज्याला महाराष्ट्राचं वैभव मानलं जातं. तर त्यांचं आमच्या MIT वरती फार खूप सुंदर प्रेम होतं आणि त्यांनी आमची ही काय जी वारकरी पंथाची जी काही गादी आहे तर त्या गादीमध्ये त्यांनी आमच्या जो लोकशिक्षणावरती आधारित जे कार्यक्रम आमच्या आळंदी यात्रेमध्ये घडतात तर तिथे त्यांनी त्याची म्हणजे त्यांची सेवा त्यांनी घेतली होती आणि दरवर्षी गेले 15 वर्ष ते कंप्लीट करत होते. हे वातावरण दोन्ही ठिकाणी खूप मला म्हणजे स्पिरिच्युअल क्वेश्चन म्हणजे जो काय आहे तर ते आवडत होतं, त्यामुळं ते होतंच. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पण रामकृष्ण म्हणजे मंत्रालयातले जे स्वामी आहेत त्यांचाही आमच्या घरी वावर होता. लता दिदींचे जे गुरु आहेत तर ते आपल्याकडे कराड साहेबांनी त्यांना गुरु मानलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा योगायोग हा असतो. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे माझे आध्यात्मिक गुरु आहेत. आध्यात्मिक गुरुमध्ये मी सध्या आपल्या जे काही रामाच्या मंदिराची जी काही स्थापना झाली या बॅकग्राऊंडवरती नक्कीच मला रामभद्राचार्यजींचा उल्लेख करावा वाटेल. आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी हा मेसेज मी पूर्ण म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला त्यावेळेला पासून मी म्हणते, सिद्धार्थ यांनी एक मुलाखत घेतली होती रामभद्राचार्याची जी सगळ्यांनी आपण बघितली आणि ज्या वेळेला त्यांना असं विचारण्यात आलं की आप अंधे हो. आज मी असं अनेक विद्यार्थ्यांशी बोलत असताना प्रत्येक विद्यार्थी मला कंटाळा आला, मला डिप्रेशन आलं, आय एम फ्रस्ट्रेटेड, हे जे काय चालू आहे किंवा मला हे जे अडचणींचं जे सारखं वारंवार ऐकायला लागतं, तर या विद्यार्थ्यांना मी त्यांचा उल्लेख माझ्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे संधी मिळेल तिथे या गोष्टीचा उल्लेख करते. त्यांना जेव्हा सिद्धार्थनी विचारलं आप अंधे हो, तेव्हा ते म्हणले, त्यांनी त्याला सिद्धार्थला हे सांगितलं की मी 230 पुस्तकं लिहिलीत. मला रामचरितमानसमध्ये कुठल्या ठिकाणी अयोध्येचा उल्लेख झाला होता आणि तिथे ही जागा दाखवली, याची मी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे देतो तेव्हा मला तुम्ही अंध कसं काय म्हणू शकता. म्हणजे ही कुवत तुम्हाला दाखवण्याची कुवत ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. स्वतःमध्ये कुठलाही न्यूनगंड ठेवायची गरज नाहीये. तुम्हाला जे काही जमतंय, तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही जर सतत काम करत राहिलं
हा एकच मार्ग आहे. त्याच्यासाठी मागे पुढे नाही पाहणं, छोटे छोटे ब्रेक घेत चला. म्हणजे तुम्हाला आजकालच्या जनरेशनसाठी पण तुम्ही करत राहा. म्हणजे हे तुम्हाला कधीच अवघड आयुष्य हे कधीच कंटाळवाणं किंवा तुम्हाला हे वाटणार नाही. आणि ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. यांना मी मानते. जया किशोरीजी तुम्ही बघताय, किंवा तुम्ही आता त्या देवीचे चित्रलेखा देवी, भागवत गुरु, छोटा मुलगा जो आहे, म्हणजे तुमच्यावरती जे काय संस्कार तुमच्यावरती जे राबवले जातात लहान वयामध्ये, ते संस्कार नक्की कामं येतात. कदाचित मला माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही ह्या गोष्टींचा हे मिळाल्यामुळे मला कधीच असं अवघड असं काही वाटलं नाही. म्हणजे काही लोकांना प्रश्न होतो की मी कशी काय कीर्तन ऐकू किंवा कधी मी कसं काय हे करू, तर हे कधीच हा प्रश्न आम्हाला कधी पडत नाही. आणि आम्ही प्रत्येक गोष्टीमधनं कसं की आपल्याला काय बोध घेता येईल आणि या घेतलेल्या बोधावरनं आपण कसं त्याचा ती गोष्ट आपण राबवू याचा आम्ही वापर करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला कधीही जड जात नाही असं मला वाटतं. आणि तुम्ही जसं म्हणलात तसं की आपण कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी भावनिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तयार असं तुमच्यासारखी व्यक्ती जेव्हा सांगते ना, तेव्हा नक्कीच मुलांवर त्याचा परिणाम होतो. शैक्षणिक गुरूंबद्दल तुम्ही बोलल्या होता, त्या शैक्षणिक गुरूंचा उल्लेख करताना मी आपल्याकडे आपण महाराष्ट्रामध्ये आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नमूद करायला वाटेल की पुणे शहराला आपल्याकडे ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं म्हटलं जातं. पण ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट हे नावाला नाही आहे. पुणेकरांनी त्यासाठी केलेलं जे काय योगदान आहे त्यामुळे पुणे शहराला ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हटलं जातं. मग ह्या ऑक्सफर्ड ऑफ ईस्टमध्ये मला पुणे शहराला ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणताना आजच्या स्थितीला आपल्याकडे 27 ते 28 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट स्टेट युनिव्हर्सिटीज आणि आपली पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ह्या सगळ्या विद्यापीठांच्या नामावलीमध्ये त्याचा उल्लेख करावासा वाटतो. मागच्याच आठवड्यामध्ये एज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडियाच्या कॉन्क्लेव्हमध्ये मी होते. यावेळेला म्हणजे आम्ही माझे मिस्टर मंगेश कराड हे चेअरमन, त्यांच्या हाताखाली सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतात या सोसायटीचं. त्याच्यामुळे या लोकांशी मी कायमच भेटत आले आणि संपर्कात आले. तर VIT वेल्लोर सारख्या संस्थेला आज आपण बघतो की खूप नामांकित संस्था आहे, पण त्यांनी पुणे शहरामध्ये येऊन हे कॉन्क्लेव्ह पुणे शहरामध्ये होतं तेव्हा त्यांनी त्याचे विशेष उल्लेख केला की पुणे हे शहर हे विद्येचं माहेरघर आहे आणि याच्यामध्ये जे काय म्हणजे सगळं आपण योगदान करत आहोत हे अगदी योग्य त्या दिशेने चालू आहे असं त्यांनी तिथे उल्लेख केला. त्यांना मी माझा गुरु मानते असं मला उल्लेख करायला आवडेल. तुमच्या मॅडम बोलण्यामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांचा विषय येतो, तरुणांचा विषय येतो. ऐकता तुमचं नेहमी आत्ता जेव्हा मी ऐकते तर मला असा प्रश्न विचारायचा आहे मॅडम की शहरामध्ये ज्ञानासाठी किंवा शिक्षणासाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध असतात, पण तुम्ही विशेष कार्य करता ते तळागाळातल्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे, ग्रामीण भागातल्यांसुद्धा. तर यासाठीचे तुमचे जे काही प्रकल्प आहेत त्याबद्दल आम्हाला सांगू शकाल का? काही ठिकाणी रुरल डेव्हलपमेंट, रुरल इमर्शन प्रोग्राम सारखे प्रोग्राम चालू केलेत. काही खेडी आम्ही अक्वायर करतो आहे, ज्यांना दत्तक घेतो आहोत. मागच्याच आठवड्यामध्ये मी आपल्या रेव्हेन्यू कमिशनर साहेब जे आहेत प्रशांत गिरवणेजी, तर त्यांना मी भेटले. तर त्यांनी मला त्यांच्याबरोबर आम्ही एक कोलॅबरेशन आणि टायअप करत आहोत. तर त्यांनी एक मला अत्यंत चांगलं सजेशन दिलं की प्रत्येक गावामध्ये आपल्या गावाचं आर्थिक इन्कम काय आहे याचा एक डॅशबोर्ड आम्ही तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये त्या गावातनं काय कुठल्या प्रकारच्या म्हणजे गोष्टींचं उत्पादन होतं, कुठल्या प्रकारच्या धान्यांचं उत्पादन होतं, त्या गावाची एकंदरीत इकॉनॉमी काय आहे, अशा टाईपचं आपल्याला भारत देशामध्ये पूर्ण अख्ख्या करायचं आहे. तर मला या गोष्टीवरती असं सांगावंसं वाटेल की आपण ॲग्री इकॉनॉमीमध्ये भारत देशाची जी काय इकॉनॉमी आहे ही शेती व्यवसायातनं भारत देशाचं 70% आर्थिक नियोजन होतं. 26 लाख खेडी आपल्या भारत देशामध्ये आहेत आणि 26 लाख खेड्यांमध्ये पैकी आपल्याकडे फक्त आपण 27% हायर एज्युकेशनमध्ये प्रमाण अचीव केलेलं आहे. आजच्या घडीला आपल्या भारत देशामध्ये 25 वर्षाच्या खालचं जे काय प्रमाण आहे विद्यार्थ्यांचं
हे सगळ्यात जास्त जगाच्या पाठीवरती आहे. आणि यातली जर आपली 75% लोकांना जर एज्युकेशनच मिळत नसेल हो ना, तर म्हणजे यासारखी दुर्बल अवस्था कुठेही नाही. पण या गोष्टीमध्ये आम्ही आमच्या दृष्टीने ॲग्री व्यवसायाला संगोपन करणारी स्टार्टअप आणि आंतरप्रिनरशिप योजना, स्टार्टअपला प्रमोशन करणं, स्टार्टअपसाठी अवॉर्ड देणं, स्टार्टअपसाठीच्या फंडिंग सारखे इव्हेंट ऑर्गनाईज करणं, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं, प्रेझेंटेशन्स देणं, विद्यार्थ्यांच्या माझ्याकडे आम्ही कमीत कमी 25 ॲग्री स्कूल्समध्ये जाऊन आमचे प्रेझेंटेशन्स देतो. MBA आणि ॲग्री अँड फूड बिझनेस मॅनेजमेंट हा एक आमचा अत्यंत चांगला प्रोग्राम आहे. फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी जी आहे आपल्या देशामध्ये अत्यंत कमी प्रमाणात फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, म्हणजे काही प्रमुख शहरांमध्ये जे 4 मेजर सिटीज आहेत तिथेच याचा आपल्याला शेल्फवरती दिसतात प्रॉडक्ट. पण त्या 4 मेजर शेल्फ सिटी शहराच्या बाहेर आपण खाली गेलं तर भरपूर शहरं आहेत, भरपूर ठिकाणी आपलं अजून संगणक तंत्रज्ञान सुद्धा पोचलेलं नाही आहे. याच्यामध्ये मला असं बघितलं मी याचा जेव्हा अभ्यास केला, महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे स्टार्टअपच्या आयडिया चांगल्या आहेत, स्टार्टअप्स बाहेर चांगली येत आहेत, पण जे काय 1.25 लाख स्टार्टअप्स आत्ता बाहेर आलेली आहेत 2016 पासून ही जी मोहीम चालू आहे त्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये, तर महाराष्ट्र देशामधले महाराष्ट्र देश हा आपला फंडिंगमध्ये मागे पडतोय. आपण याच मोहीम ह्या चांगल्या पद्धतीने साऊथमध्ये, कर्नाटक आणि बाकीच्या स्टेट्समध्ये ह्यांना खूप व्यवस्थितपणे काम म्हणजे तिथे काम चालू आहे. बहुतेक सारा फंड तिकडे जातो आणि ॲज युजल आपला जो काय महाराष्ट्रीयन माइंडसेट आहे की नोकरी आणि लोकांच्या हाताखाली, तर तो माइंडसेट तिथे होतोय. पण आज महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जर भारत देशामध्ये सगळ्यात जास्त हे असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. आज पुणे शहरांमध्ये आपल्याकडच्या एंटरप्रेनर बाबा कल्याणी, अरुण फिरोदियाजी किंवा BVGचे हे जे आहेत, हे सगळे जे ऑर्गनायझेशन, नौशाद फिरोदिया, ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनच्या सुरुवात या गोष्टींचा आपण अभ्यास केला आणि आढावा घेतला तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला या दृष्टीने हे करायला काही अडचणी येतील असं वाटत नाही. प्रेक्षक हो, आपण मॅडमशी चर्चा करतोच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय, गप्पा मारतोय डॉक्टर सुनीता कराड यांच्याशी. कुटुंब असतं, घरची जबाबदारी ही असते, तर नेहमी मला असं वाटतं एक स्त्री म्हणून या वरिष्ठ पदावर काम करताना, या सगळ्या आघाड्यांवर लढताना स्त्रीच्या मनातले, स्त्रीकडे असलेले जे उपजत गुण आहेत, मल्टीटास्किंग असेल, नियोजन कौशल्य आहे, किंवा एक कुठलाही प्रश्न हाताळतानाची एक संवेदनशीलता स्त्रीकडे असते, तर याचा तुम्हाला स्त्री म्हणून या सगळ्या आघाड्यांवर लढताना कसा फायदा होतो? तर आम्ही आता बऱ्याच ॲग्रेसिव्हली काम करतोय. बरेच चान्सलर्स लोक असतात, बरेच वाईस चान्सलर्स लोक, हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन, डीन्स, डायरेक्टर्स यांच्याबरोबर काम करतो. आणि हे म्हणजे खूप चॅलेंजिंग काम आहे. नक्कीच. आणि हे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करणं आणि त्या चॅलेंजेसवरती ओव्हरकम करत येणं हे कंटिन्युअसली असायला लागतं. कंटिन्युअसली तुम्हाला अलर्ट असायला लागतं, रिस्पॉन्सिव्ह राहायला लागतं. कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही त्या मिनिटाला नाही आता आपण नंतर करू म्हणून चालत नाही. म्हणजे हे पहिलं एक ब्रीद वाक्य ठरवून टाकलं की नाही, हे पुन्हा नाही, म्हणजे टुमॉरो नेव्हर कम्स. तर तुम्ही त्या घडीला त्या मिनिटाला ते काम डेस्कवरनं संपवायचं आणि मग जो काही थोडाफार वेळ मिळतो तो आपण आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या हेल्थसाठी वगैरे ठेवणं. घरातलं जे काय आहे तर घरातल्यांचं आरोग्य हे सगळं महत्त्वाचंच असतं, सगळ्या स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठीच्या लागणाऱ्या जे काय फूड, न्यूट्रिशन, व्हॅल्यूज ह्याच्यावरती आपलं लक्ष कायम असायला लागतं. हे आपल्याला बघून चुकवून चालता येत नाही. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकाची आवड तर ही होतीच मला पहिल्यापासनं, म्हणजे या सगळ्या शिक्षणाच्या बरोबर. त्यामुळे आम्हाला कधी विशेष असं जड वाटलं नाही. आध्यात्मिक बेस होताच, त्याच्याबरोबर घरामध्ये सगळं काही करण्याच्या सवयी होत्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाला पूरक असं वातावरण घरामध्ये होतं. त्यामुळे स्त्री म्हणून हे मल्टीटास्किंग करताना कधी असं वाटलं नाही. आणि भरपूर मल्टीटास्किंग दिवसातनं करायला लागतं. मध्येच कुठला तरी अर्जंट फोन येतो,
कधी कधी चुका होतात, कधी कधी मुलांचे निरोप येतात, त्यांच्याकडे आपल्याकडनं दुर्लक्ष केलं जातं, पण ते म्हणजे व्हायला नाही पाहिजे, असंच काम करायला लागतं. वा वा, म्हणजे आपण म्हणतो त्याप्रमाणे की स्त्रीचं हे अष्टभुजा दशभुजा रूप आहे असं म्हणायला काही हरकत नाही, की एका हातात कॉम्प्युटर आहे तर दुसऱ्या हातात स्वयंपाकाची पळी आहे, तिसऱ्या हातामध्ये तुमचा घराचा मेंटेनन्स आहे, चौथ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बँकेमधला तुमचे सगळे जे काय आहेत चेकवर ते सगळे ते काम बघायला पाहिजेत, म्हणजे पर्सनल कामं आणि बाकीचं सगळं. पाचव्या हातामध्ये तुमचं आणखीन काही जी काही तुमचा छंद आहे तो तुम्हाला ठेवायला लागतो, आणि याबरोबर तुमचं स्वतःचं आरोग्य टिकवणं ही एक मोठी जबाबदारी. मॅडम, पुढे जाताना आणखी एक प्रश्न मनात येतो की तुम्ही ज्या वेळेला या शिक्षण क्षेत्रात काम करता त्यावेळेलाच तुमच्या मनात कायम एक सामाजिक भान असतं, आपण सामाजिक जाणीव जोपासणं ज्याला म्हणतो, तर तुमच्या संस्थेतर्फे असे काही इनिशिएटिव्ह घेतले गेले की ज्याच्यामुळे समाजाला त्याचा फायदा होईल? मागच्याच वर्षी महाराष्ट्र शासनाने इकॉनॉमिकली विकल सेक्शन जे आहे त्यांच्यासाठी स्कॉलरशिप्सची अनाउन्समेंट केली, तर त्यांच्यासाठीच्या ज्या काही जागा आहेत त्या आम्ही त्यांचं पर्सेंटेज प्रमाणे त्या जागा त्यांना अलॉट केलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रमोट करतो. प्रमोट करताना गुणवत्ता ही नक्कीच बघितली जाते. त्याच्याबरोबर दुसरं जे काय आहे की विलेज अडॉप्शन सारखी कामं आपण आहेत तर ती आपल्या MIT सारख्यांनी केले. आम्ही मागच्या वर्षी पंढरपूर ते पुणे ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर या मार्गावरती हरित वृक्षारोपण जे आहे जवळजवळ 10,000 ते 15,000 झाडांचं रोपण केलं. त्याच्यानंतर अजून काही असे इनिशिएटिव्ज आहेत की ज्याच्यामध्ये स्टार्टअप आणि AIC सेंटर्स आहेत आमच्याकडे. AIC सेंटर आमच्या दोन्ही कॅम्पसेसला आहेत. त्याच्यासाठीचं जे काही फंडिंग आहे ते गव्हर्नमेंटकडनं आम्हाला मिळालेलं आहे. MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी ही पहिल्या 20 युनिव्हर्सिटीजमध्ये होती की ज्यांना हे ग्रँट मिळाल्या. याच्यामध्ये आम्ही आणखीन एक महत्त्वाचं काम असं केलं की आम्ही एक आमचं कॉन्फरन्स हा इनिशिएटिव्ह तिथे लॉन्च केला आणि स्टार्टअप इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ट्रेंड्सवरती विद्यार्थ्यांना रिसर्च पेपर लिहिण्यासाठी आम्ही प्रमोट करतो. हे विद्यार्थी सगळे जे आहेत तर हे रिसर्च पेपर आणि त्याच्यावरती जे काय अनुषंगाने जे काय स्टार्टअप्स तिथे येतात त्यांना बेस्ट स्टार्टअप, बेस्ट आयडिया, बेस्ट प्रॉडक्ट डिझाईन, बेस्ट तुम्ही म्हणजे असे बेस्ट एंटरप्रेन्योर असे अवॉर्ड्स आम्ही तिथे देतो. जवळजवळ 25 लाखाचे अवॉर्ड्स आम्ही देतो याच्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त काही चेअर्स ज्या आहेत त्या आम्ही चेअर्स एस्टॅब्लिश केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरमधल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना फेलिसिटेट करणं, त्यांनी केलेल्या कार्याची वाखाणणी करणं, त्यांच्यासाठीचे अवॉर्ड इन्स्टॉल केलेत. संगणक क्षेत्रामधल्या व्यक्तींचे HR एक्सलन्स अवॉर्ड हे म्हणजे HR मध्ये जी लोक ह्युमन रिसोर्समध्ये मनुष्यबळामध्ये सध्याच्याला जे काय IT ट्रान्सफॉर्मेशन आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये टू अँड फ्रो हा मॅसिव्ह असतो आणि ह्या मॅसिव्ह टू अँड फ्रोला जर त्या मिनिटाला जर ॲड्रेस केलं गेलं नाही तर त्या कंपन्यांना कशा प्रकारचे चॅलेंजेस फेस करायला लागतात. या दृष्टीने ही लोक जी काय HR प्रोफेशनल्स असतात ती भयंकर डे अँड नाईट काम करत असतात, तर त्यांना अवॉर्ड करतो आम्ही. याच्या व्यतिरिक्त ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आम्ही अवॉर्ड्स इन्स्टॉल केलेले आहेत. तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन वगैरे सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही अवॉर्ड युनिव्हर्सिटी वर्ल्ड पीस आमच्याकडे एक विवेकानंदा चेअर आहे. वर्ल्ड पीस अवॉर्ड आपल्याकडे माहीतच आहे. तर हे अवॉर्ड्स आपण जगातल्या रिनाऊंड लोकांना देतो. त्यांनी जे काय कार्य केलेलं आहे त्यांची पावती हा मेसेज कसा लोकांपर्यंत पोहोचेल आणि विद्यार्थ्यांमध्ये पण पोहोचेल. जे काही विद्यार्थी आहेत आपल्याकडे तर या दृष्टीने जे काही आपल्याला समाज प्रबोधन करता येईल तो करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो. प्रेक्षक हो, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन काम करणं म्हणजे काय किंवा तळमळीने काम करणं म्हणजे काय हे आपण बघतोय आणि ही चर्चा आपण पुढे चालूच ठेवणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. न्यू एज्युकेशन पॉलिसी हा शब्द आम्ही अनेकदा ऐकला, म्हणजे नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्याबद्दल आम्हाला काय त्याची वैशिष्ट्ये आहेत आणि नेमकी याची अंमलबजावणी कशी केली जाते याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. 2006-07च्या सुमारामध्ये आम्ही ॲटॉनॉमस प्रोग्राम चालवत होतो
मग ॲटोनॉमस प्रोग्राम चालवताना तुम्हाला मार्केटमध्ये उभं राहायचं आहे. जिथे बाकीच्या कॉम्पिटिटिव्ह विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा जास्त चांगला विद्यार्थी घडवायचा आहे. मग तो कमी गुणवत्तेचा आहे का जास्त गुणवत्तेचा आहे तो भाग वेगळा, पण त्याच्यावरती काय मेहनत घ्यायची या दृष्टीने आम्ही 6 ते 7 पासनं विद्यार्थ्यांना, जसं मी तुम्हाला सांगितलं की टेक्निकल स्किल्स काय लागत आहेत, हा अमुक एक प्रोग्राम त्यांना करायचा आहे, मग त्या क्षेत्रात लागणारे सॉफ्टवेअर काय, जसं समजा प्रोजेक्ट आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहे, किंवा तुमचं ॲग्री आणि बिझनेस मॅनेजमेंट आहे, किंवा तुमचं बिझनेस ॲनालिटिक्स आहे, किंवा तुमचं सप्लाय चेन आहे. मग तुम्हाला लागणारा सॉफ्टवेअर आणि स्किल सेट जो आहे तो तुमचा वेगळा आहे. मग हा वेगळा स्किल सेट जो काय आहे तो तुम्हाला त्या मिनिटाला आयडेंटिफाय करून तो देणं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लागणारं बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द बजेट, बिईंग अ मॅनेजर, बजेट, फायनान्स किंवा इंजिनिअरिंगमधल्या विद्यार्थ्यांसाठी लागणारं समजा व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम जे असतात यांचे ट्रेनिंग. समजा हे विद्यार्थी उद्या भविष्यामध्ये जर परदेशातल्या मध्ये कुठे काम करण्याच्या त्यांना संधी मिळाल्या आणि तिथे गेले तर त्यांना फॉरेन लँग्वेजेससारखे चॅलेंजेस नको यायला, म्हणून फॉरेन लँग्वेज आम्ही इंट्रोड्यूस केली होती. याच्या व्यतिरिक्त त्यांना आम्ही लिडरशिप आणि आंतरप्रणरशिप स्किल्स या काय असतात तर याचं त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. मग जेणेकरून तो विद्यार्थी जरी सगळ्या विद्यार्थ्यांची कपॅबिलिटी सेम असली तरी हा विद्यार्थी का सिलेक्ट केला तर ह्याच्यासाठीचं लागणारा जो काय त्याचा इंडिपेंडंट, आम्ही त्याला म्हणतो इंडिपेंडंट प्रोफाईल आणि पर्सनल प्रोफाईल, ह्या 2 पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतो. मग पर्सनल प्रोफाईलमध्ये आम्ही बघतो की त्या विद्यार्थ्याला जर समजा म्हणजे ह्या बाकीच्या जे काही ह्युमन व्हॅल्यूज आहेत किंवा त्यांचे लाईफमधले जे काही लाईफ स्किल्स आहेत किंवा लाईफमधले जे काय हे ओव्हरकम करायचे असतील तर त्यांना आव्हानं आहेत ती जर बाहेर ओव्हरकम करायची असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला या स्पिरिच्युअलिटी, योगा, मेडिटेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे सेशन्स आम्ही कंडक्ट करतो विद्यार्थ्यांसाठी. याच्यामध्ये क्रिएटिव्ह आर्ट हा आमचा एक वेगळा स्पेशल कोशंट आहे जो मी तुम्हाला स्टीम टेक्नॉलॉजीच्या बद्दल बोलले. तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ज्याला जे आवडतं मग त्याच्यामध्ये ती संगीत कला असू देत, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असू देत, किंवा मग तुमचं स्कल्पचर, पेंटिंग, फाईन आर्ट वगैरे सारखी कला असू देत, किंवा एखाद्याला फिल्म एडिटिंग, फोटोग्राफी वगैरे सारख्या कलांचे 2 आम्ही कमीत कमी 2 ते 4 क्रेडिट्स त्यांना इंट्रोड्यूस केलेले आहेत सुरुवातीपासूनच. आणि हे विद्यार्थी म्हणजे बाकीचं शिक्षण घेताना हे सगळं त्याच्यात शिकतात आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडण्यासाठी त्यांना मदत होते, त्यांना त्याचा उपयोग होतो. आणि म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे तो इतका सुंदर स्किल सेट बघायला मिळतो की म्हणजे तुम्हाला तिथे असं लगेच लक्षात येतं की या विद्यार्थ्यांना मागे वळून बघण्याची आवश्यकता नाही. खरं. आता मॅडम मला एक सांगा की एवढ्या सगळ्या क्षेत्रात काम करत असताना असं नक्कीच होत नाही की सगळा मार्ग सुकर आहे, सोपा आहे. नक्कीच तुम्हाला भलेबुरे अनुभव आलेले असणार. कुणीतरी पाय खेचायचा प्रयत्न करतं, निंदा करत असतं, आणि हे तर तुमच्यासारख्या व्यक्तींना वरिष्ठ पदावर अनेक अनुभव असतात. तर अशा अनुभवांवर तुम्ही नेमकी कोणत्या मानसिकतेने मात करता? आपणच स्वतःचे बेंचमार्क हे डिसाईड करायला हवे. म्हणजे तो जर एकदा आपला ठरलेला असेल मग पुढचा कितीही काहीही करू देत तुम्ही तुमच्या तत्वांना धरून चालायचं. क्या बात आहे. आणि मी तर म्हणजे प्रोफेसर सारख्या म्हणजे शिकवण्यापासून म्हणजे अगदी बॅचलर बी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी शिकवायला सुरुवात केली आणि या सगळ्यांमध्ये मी बसलेली आहे. त्यामुळे हा मिनिटाला हे चालतं. तर तिथे आपलं मानसिक संतुलन न बिघडू देता ह्या चॅलेंजेसवरनं आपण जे काय करतोय ते कसं बरोबर करतोय हे तिथे त्या मिनिटाला दाखवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ते तुम्ही दाखवायला कमी पडलात की तिथेच तुम्ही संपता. त्यामुळं तुम्हाला ते दाखवत राहणं, तुमचं कौशल्य हे दाखवत राहणं यांच्यासारख्यांच्या बरोबर. हे आपले कॉम्पिटिटर्स, दे आर लाईक आवर पार्ट अँड पार्शल ऑफ द लाईफ. आता हे सगळं चालणारच आणि चालणार आहे आणि त्याला पर्यायच नाही. आणि त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला चालायचं म्हणजे राहायचंय. तेव्हा त्यांच्या सगळ्यांच्या मतांनी कशी एखादी इकोसिस्टीम आपल्याला डेव्हलप करता येईल. आणि मग तिथे आपले सगळे इगो की मी ओनर आहे, मी मालक आहे, मी अमुक आहे, मी ढमुक आहे, हे सगळे बाजूला ठेवून जर तुम्हाला त्यांच्याबरोबर जाता आलं
आणि जाण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथे मग कुणाचाही अपमान न करणं किंवा कुणाचाही हे न करणं, हे जर आपण करायला शिकलो आणि काही अपेक्षा सोडून द्यायच्या, काही गोष्टींच्या वरती आपल्याला सोडून द्यायला लेट गो करायला पाहिजे. लेट गो आणि आपलं काम करणं हा एक महत्त्वाचं ब्रीद ठेवून जर करत राहिलं की नाही, आता दिस इज माय टार्गेट, दिस इज माय बेंचमार्क, सो दिस इज हाऊ आय एम गोइंग टू वर्क. आम्हाला असं वाटतं की या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी एक आज एवढ्या वर्षांच्या अनुभवाची शिदोरी तुमच्याकडे आहे, तर तुम्ही काय संदेश या प्रेक्षकांना, आमच्या मैत्रिणींना, आमच्या बाकीच्या सगळ्या प्रेक्षकांना देऊ आता संस्था ही खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे आणि दिवसाला एक अनुभव असतोच, पण काही विशेष अनुभव जो आहे की 21 डिसेंबर 2016 म्हणजे 7चा अनुभव असेल किंवा तो अनुभव असेल, तर आमच्या संस्थेमध्ये बऱ्याच काही गोष्टींचे जे होते, तर त्यावेळेला सगळ्या गोष्टींना तुम्ही सोडून आता ही आपल्याला याच्या व्यतिरिक्त आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर ॲक्शन घेणं किंवा त्याच्यावरती एक हे करणं, अशा टाईपचे काही गोष्टी करायला लागल्या. कधी संपूर्ण स्वतःच्या इमोशन्स ह्या बंद ठेवायला लागल्या. कधी माझे मिस्टर हे माझ्या मुलगी छोटं बाळ झालेलं होतं, तर 3 दिवस ते मला हॉस्पिटलमध्ये बघायला आले नव्हते. तर म्हणजे असं हे आता दॅट इज वी आर बियॉन्ड दॅट नाउ. सो हे सगळं चालतच असतं. आता मुलांची काही ग्रजेस आहेत, मुलं खूप म्हणतात की तुमचं आमच्याकडे, पण आम्ही आमच्या परीने खूप लक्ष देतो, पण त्यांना तसं वाटतं, तो त्याच्या मागचा समजा काही हे असू शकेल, पण अशा गोष्टी ह्या घडतच असतात आणि त्या चालूच असतात. बाभा बोरकरांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, झडो अल्पता लोचनांची मनाची, झडो अल्पता लोचनांची मनाची, जिण्याची गती ऊर्ध्वगामी असो, जिण्याची गती ऊर्ध्वगामी असो, महाराष्ट्री जन्मासी आल्याप्रमाणे, महाराष्ट्री जन्मासी आल्याप्रमाणे महद्दिव्य हातोनी काही घडो. असं महद्दिव्य घडणाऱ्या व्यक्तिमत्वांचा परिचय आपण या सखी सह्याद्रीत करून घेतो आणि अशाच एका सुंदर, कर्तृत्ववान आणि सगळ्या आघाड्यांवर यशस्वीपणे आपला झेंडा रोवणाऱ्या एका कर्तृत्ववान स्त्रीचा आपण परिचय करून घेतला, ज्यांनी आपण त्याच म्हणाल्या त्या स्वतःचा बेंचमार्क स्वतः व्हायचं, आपणच आपलं ध्येय ठरवायचं, आपणच आपले आदर्श निर्माण करायचे आणि समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्ती या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवणं, हाच खरं तर सखी सह्याद्री कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि मॅडमच्या या सगळ्या गप्पांमधनं, संवादातनं तो उद्देश नक्की सफल झाला आहे असं मला वाटतं. डॉक्टर मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचा सगळा जीवन प्रवास अत्यंत छान पद्धतीने उलगडून दाखवला, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.